नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. मैत्रिणींनो, आज तुम्हाला एकदम कमालीची रेसिपी दाखवणार आहे. कमालीची बिस्किट दाखवणार आहे. पहा, 1 वाटी रव्यामध्ये खाली वाटी दूध होता. वाटीचं प्रमाण आहे सर्व आणि फटाफट होणारं एवढं मस्त तोंडात टाकताच गायब होणारी ही बिस्किटं बनणार आहे. तुम्ही पाहाच आता. हे पहा, 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि ह्या दुधामध्ये ओतायचे. पहिली टाकायची साखर 1 वाटी. पहा, पूर्ण एक एक वाटी हे सर्व आहे जिन्नस. लक्षात ठेवा, 1 वाटी दूध घेतलं, 1 वाटी साखर घेतली, 1 वाटी रवा. तर हे थंबनेल दिलेलं मी आहे. 1 वाटी रव्यामध्ये 1 वाटी दूध होता. तर पहा काय चमत्कार होते. तर हा चमत्कार एकदम जबरदस्त आहे. तुम्ही पहाच आता. आता ही साखर आणि दूध ओतून ठेवलेलं आहे. एक एक वाटी. छोट्या छोट्या वाट्या आहेत, जास्त मोठी वाटी नाही आहे. तर बघा, दिसते तुम्हाला ती छोटे छोटे सर्व एकसारख्या वाट्या आहेत. इकडे तिकडे मेजरमेंट जरासुद्धा होणार नाही. ह्याला 10 मिनटं ठेवून द्यायचं बाजूला आणि नंतर दाखवते. तर 10 मिनटं बाजूला ठेवते मी. मग पहा तुम्ही, आता हे 10 मिनटं जवळजवळ झालेलं आहे. तर अशा प्रकारे झालेली आहे. आपली साखर पण वितळत आलेली आहे आणि रवा पण थोडासा भिजला आहे, जास्त नाही. आता याच्यात परत टाकायचे आपल्याला. पहा तुम्ही जिन्नस काय काय टाकते मी. तर आता 1 वाटी रवा टाकलेला आहे. हे आता मी 2 वाट्या, तेवढ्याच वाट्या बघा. आता मी हलवून दाखवते आधी तुम्हाला, कसं मस्त फेटून दाखवते. तर 1 वाटी रवा टाकला आपण, 1 वाटी साखर टाकली, 1 वाटी दूध टाकलं. आता 1 वाटी तूप टाकायचे आपल्याला. लक्षात ठेवा, व्हिडिओ स्किप करू नका. ही बिस्किटं एवढी जबरदस्त होणार आहे ना, तोंडात टाकताच गायब होतील अशा पद्धतीची होणार आहे. हे रवा मोठा जाडा होता म्हणून थोडासा भिजायला वेळ लागणार आहे. तुमच्याकडे छोटा असला तर छोटा घेऊ शकता. आता हीच 1 वाटी, माप एकदम परफेक्ट आहे. एकच वाटी सगळ्या माप आहे, एक एक वाटीचं. आता रवा पण घातलेला आहे आपण आणि साखर पण घातलेली आहे, दूध पण घातलेली आहे आणि तूप पण घातलेले आहे. आता हे 2-3 वस्तू तर घातलेली आहे आपण. आता पुढे बघा, ह्याला मिक्स करते जरासं, जास्त नाही. याला मळायच्या भानगडीत पडायचं नाही जास्त, किंवा जास्त फेटायच्या भानगडीत पडायचं नाही. साधी सोपी आहे ही. हे बघा, आता मी घेतलेल्या आहेत 2 वाट्या मैदा. तीच वाटी, माप परफेक्ट आहे. 2 वाट्या मैदा घेतला का की रवा जाड आहे आपला, म्हणून 2 वाट्या घेतलेल्या आहे, का की बाइंडिंग होणार नाही आपल्याला त्याच्यात. आणि आपल्याला खोबरं घालायचं आणखीन, म्हणलं आणखीन ते सुट्टं होणार मग, म्हणून 2 वाट्या मैदा घातलेला आहे. आता हे बघा, मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. मेजरमेंटमध्ये कुठेच भानगड होणार नाही. हे हलवलं, मस्त हलवून घेतले. पहा, घट्ट होत चाललेलं आहे, अजून घट्ट होणार ते. आता आपल्याला टाकायचे डेसिकेटेड कोकोनट. 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट टाकायचं. हे मिक्स झालेलं आहे. आपल्याला ह्याच्यात थोडासा आपल्याला सफेद तीळ पण टाकायचे, त्याच्यात थोडासा इलायची टाकायची. बघा, डेसिकेटेड कोकोनट टाकले. बघा, घ्यायचा. तर डेसिकेटेड कोकोनट टाकल्यामुळं ह्याला खूप घट्टपणा येईल. पहा तुम्ही. आता ते खोबरं कसं पाणी खेचून घेतं ना, कोरडं कोरडं असतं खोबरं, पाणी खेचून घेतं, त्यामुळं. आता मी टाकणार आहे पहा विलायची पावडर आणि सफेद तीळ पण टाकायचे थोडेसे. थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकायचं, अर्धा चमचा, असं अर्धा चमचा पण नाही, थोडं चुटकीभर. तर ह्याला मळून घ्यायचे आपल्याला. मळायचं नाही जास्त, नुसता गोळा करून ठेवायचा. मळायच्या वेळेच्या भानगडीत पडायचं नाही, का की आपल्याला खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी बिस्किट बनवायच्यात. हे बघा, मी जास्त मळत नाही, नुसता गोळा करून ठेवते. आता बरोबर पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे आपलं. पिठाला जरासुद्धा टेन्शन नाही. बघा, पाणी वापरलं नाही किंवा दुसरं काहीच घातलं नाही. मेजरमेंट तुम्ही पाहिलं ना कसं आहे, एकदम परफेक्ट. तर हे ठेवून देते बाजूला थोडा वेळ, 5 मिनटं, जास्त नाही. ते फुलणार आणखीन मग. आता हे 5 मिनटं माझं होतच आले आहे. झाले 5 मिनटं. हे बघा, मस्त झाले. आता मी टाकते ह्याच्यात थोडंसं मीठ. पहिलंच टाकायला हवं होतं मैत्रिणीनं मीठ, मी विसरून राहिलं गेलं म्हणून आता टाकलं. काही नाही प्रॉब्लेम, पण मिठाने छान चव येते म्हणून मीठ टाकायचं जरासं. तर हे झालं. ह्याला आता लगेचच आपल्याला करायला घ्यायचे.
मी तेल तापायला ठेवलेलं आहे वरती गॅसवरती, बारीक गॅस करून. आणि हे पीठ घ्यायचं आता आणि ह्याचा गोळा बनवायचा आपल्याला. पहा घट्ट झालेला आहे, एकदम घट्ट झाले. पहा असा गोळा बनायचा. ह्याला नुसतं असा गोल बनवायचा आहे, मळत बसायचं नाही. गोल बनवून त्याचा गट्टा बनला पाहिजे आणि लाटी बनली पाहिजे त्याची आपल्याला लाटण्यासाठी. म्हणून अशी लाटी बनवायची. ते असंच लाटून घ्यायचं. आता फाटलं तरी चालेल, बाजूला काही प्रॉब्लेम नाही. कडा इकडे तिकडे झाल्या ना तरी चालेल, वाकडे तिकडे झालं तरी चालेल, का की आपल्याला त्याचे बनवायचे बिस्किट. बघा आता लाटणं घेतलं, हे असं फाटलं तरी काय नाही. हे बघा सहज लाटलं जाते. वरून थोडंसं जुळवायचं त्याला असं असं, मग ते जुळून जातं मस्त. आणि लाटून पण घ्यायचं. खोबरं टाकल्यामुळं त्याला असं चरचरीतपणा आलेला आहे, त्याच्यामुळं ते तसं होतं. पण टेस्ट भारी लागती खोबऱ्यानी. आता मी एक ग्लास घेते, ग्लास आणि एकसारखी बिस्किट पाडते. हे बघा एकसारखी बिस्किट पाडलेली आहेत. पाहिलं. आता ठेवायचं काढून. आता फटाफट मी थोडीशी करून घेते, तुम्हाला दाखवते मग झाली का. तर ही मी बरीचशी केलेली आहे. पहा तुम्ही, तुम्हाला दाखवते. तेल पण तापाय ठेवलेले आहे आणि आता सोडून द्यायचे. मस्त सोडून द्यायचे. 2-4 मी सोडून देते, पहिल्यांदाच टाकते ना म्हणून 2-4-4-5 सोडून देते मी. आणि हे अशी विरघळत नाही. पहा जरा पण विरघळत नाही, का की आपण रवा पण टाकला आहे आणि खोबरं पण टाकले. काही काही चान्स असतात विरघळण्याची त्याच्यामध्ये, पण हे टम्म फुगते. बघा वरती येते, टम्म फुगते आणि मस्त अशी बाहेर काढल्यावर हे बघा टम्म फुगते. ते मस्त बिस्किट असं जबरदस्त होणार आहे. तोंडाला चव येणारं बिस्किट होणार आहे आणि तोंडात टाकताच गायब होणारं बिस्किट होणार आहे. पहा तुम्ही, हे काढून घेते. लगेच होतात, वेळ लागत नाही. तर मी संपूर्ण काढते, मग तुम्हाला दाखवते. रंगही फार सुरेख आलेला आहे त्याला. मैत्रिणीनं मी त्याच्यात सफेद तीळ पण घातले, पण माझा स्किप झाला तिथे व्हिडिओ. तुम्हाला घालायचं तर घाला, नाही घालायचं तर नका घालू, काही प्रॉब्लेम नाही. नाही घातलं तरी चालतंय. सफेद तीळ टाकायचं तर टाकू शकता, पण मी घातले थोडं 1 चमचाभर. हे बघा आता 2 वेळा करून दाखवते तुम्हाला, का की एकदा कधी कधी एकदाच नाही समजत तर दुसऱ्या वेळेस पण करून दाखवते. सगळी बनवून घेते पूर्ण, मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते आता म्हणजे झाल्यावर. तर मी ह्याला एक काढून दाखवते. पहिले एक काढून दाखवलं, आत्ता एक काढून दाखव. आणि होतात पटापट, म्हणजे व्हिडिओ पाहायला काही हरकत नाही, होतात. पण मैत्रिणी अशी वेगळी पद्धतीची बिस्किटं बनवली तर मुलं तर खुश होतातच. आणि मुलांच्या टिफिनसाठी किंवा कोणी नाश्त्याला प्लेटमध्ये ठेवली का झालं काम. खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात मैत्रिणींनो. नक्कीच करून पहा ही अशी बिस्किटं. बाजारातून महाग बिस्किटं किती महाग आपण आणतो आणि मुलांना खायला देतो. आपल्या घरातच बनवा. बिस्किटसारखेच बिस्किटपासून छान लागतात, एवढी मस्त लागतात. तर आता मी संपूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते. एवढीशा पिठाचे 1-1 वाटी 2-3 प्रकार घेतलेले आहे. तर भरपूर झालेले आहेत. पहा मस्त रंग आलेला आहे, लालजरत रंग, खूप छान दिसतात. आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि करून पहा मैत्रिणींनो. आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठ. चला परत भेटूया, बाय.